केंद्रातल्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापू लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी एक मोठी आणि खळबळजनक मागणी केली आहे। थेट पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद द्यावं अशी मागणी मोरे यांनी केली आहे। एनडीए मध्ये राष्ट्रवादीचं स्थान हे मिठासारखं असून पक्ष सरकारला खरी चव देण्याचं काम करतंय असं मोरे म्हणाले। तितकंच नाही तर पार्थ पवारांना मंत्रिपद देणं म्हणजे एक प्रकारे अजितदादांना श्रद्धांजली ठरेल आणि भविष्यात दादांची उणीव फक्त पार्थ पवारच भरून काढू शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। आता मोरे यांच्या या मागणीवर वरिष्ठ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मंत्रिमंडळामध्ये जी काही आता त्याचा विस्तार होणार आहे तेव्हा विविध लोकांची नावं चर्चेत येत आहेत की हे मंत्री होतील किंवा कोणकोणत्या घटक पक्षांना कसे मंत्रिपद दिली जातील याची चर्चा सुरू आहे। आणि या चर्चेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पार्थ दादांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणं हे अतिशय आवश्यक आहे, अतिशय गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं जेवणामध्ये मीठ टाकलं नाही तर ते हानी होतं, तसं आमची संख्या जरी कमी असली पण मिठापेक्षा आमचे हे कमी नाही, गुण कमी नाही। आम्ही त्या ठिकाणी त्या मंत्रिमंडळाला जर पूर्णत्व त्याच्यामध्ये मिठासारखं आम्ही काम करून त्याला चव देण्याचं काम या माध्यमातून होईल। आणि पार्थ दादा जर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं तर निश्चित तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीचा प्रत्येक युवा कार्यकर्ता हा सुखावेल, मनातल्या मनात सुखावेल आणि कुठे ना कुठेतरी अजित दादांच्या त्या ठिकाणी त्यांना ती आदरांजली असेल। आणि पार्थ दादा एक सक्षम नेतृत्व आहे। पार्थ दादा आज सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना समजून घेत आहे आणि अजितदादांची भविष्यामध्ये उणीव भरण्याची क्षमता पार्थ दादांमध्ये असल्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास राष्ट्रवादी अधिक मजबूत आणि भक्कम होईल। दादा पण मग जर पार्थ पवारांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात जर घेतलं गेलं तर महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्या सोडण्यात आणि महाराष्ट्राचे विचार जे आहेत दिल्लीपर्यंत पोहोचण्यात मदत होईल का? बिलकुल होईल ना। मी तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीचं आणि महाराष्ट्राचं नातं हे घट्ट नातं आहे। पवार कुटुंबाचं नातं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नातं हे अतिशय घट्ट नातं आहे। त्याच्यामुळे पार्थ दादा हे महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणार आमच्या कोणाच्या मनात शंका येण्याचं कारणच नाही। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात याबद्दल शंका घेण्याचं कारणच नाही। पार्थ दादांच्या रूपाने एक तरुण तडफदार तिथं त्या ठिकाणी मंत्री जर त्या ठिकाणी महाराष्ट्राचा तिथं केंद्राला लाभला तर महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रगती पथावर नेण्याचं काम पार्थ दादा करतील आणि खऱ्या अर्थानं एका या महाराष्ट्राच्या सुपूर्ताचा त्या ठिकाणी सन्मान होईल।